आवक खूप आहे आणि त्यामुळे बाजारभाव पडले आहेत. असं जर कोणी तुम्हाला सांगत असेल, तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा. कारण हा पुराव्यासह, आकडेवारीसह आपण केलेला आहे आणि हा व्हिडिओ असं सांगतोय, ही आकडेवारी असं सांगते, की मागच्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक बाजार समित्यांमध्ये, लासलगाव, पिंपळगाव यासह नगरमधल्या काही बाजार समित्यांमध्ये आवक जी आहे ती साधारण 25 ते 85% घसरलेली आहे. आता ही कशी, कुठल्या मार्केटमध्ये किती आवक घसरली आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत पण, मागच्या वर्षाच्या तुलनेत पण, तरी पण प्रश्न कायम राहतो, बाजारभाव का वाढत नाही. चला तर आपण या व्हिडिओतनं समजून घेऊया. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026. आज आपण एक वेगळी माहिती, वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे बाजार समित्यांच्या ज्या आवकी आहेत त्या कशा घसरलेल्या आहेत मार्चच्या तुलनेत, ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला 2 मिनिटात सांगतो की लासलगावला आजही कांद्याची आवक ही दबावात आहे. साधारण 119 गाड्या लासलगावला सकाळी दाखल झालेल्या आहेत. पिंपळगावला 700 वाहनं दाखल झाली, हे सरासरी इतकं आहे. पुणे असेल किंवा इतर ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून आवक दबावात आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये काय आणि कशी आवक आहे ते आपण समजून घेऊया. सर्वात आधी नाशिक जिल्ह्याची आवक आपण बघूया की किती घटलेली आहे. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये नाशिकमध्ये जी आवक होती ती होती 2,84,257 मेट्रिक टन. यावर्षी ती घसरली आहे 2,19,120. आणखी 5 दिवस जायचे, त्याच्यामध्ये ऍड होतील, पण एकूणच ती घसरलेली आहे. आता कुठल्या बाजार समितीमध्ये किती घसरण आहे ते बघूया. चांदवड बाजार समितीमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत 18% घसरण आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ आहे. आता 19,000 वरनं 24,000 वर आली. हे सगळं मेट्रिक टनात आहे. देवळा बाजार समितीमध्ये मागच्या वर्षीपेक्षा 35% घसरून ती आता अवघी 6,767 मेट्रिक टनांवर आलेली आहे. वणी बाजार समितीमध्ये 54% घसरली आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत. कळवण बाजार समितीमध्ये 34% घसरण आहे. लासलगावच्या मुख्य बाजार समितीमध्ये 33% घसरण आहे आणि आतापर्यंत ती केवळ 20,966 मेट्रिक टन इतकीच आवक झालेली आहे. लासलगावच्या निफाड बाजार समितीमध्ये तब्बल 56% घसरण आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत. लासलगावच्या विंचूर बाजार समितीमध्ये 30% घसरण आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 45 आणि 47% अनुक्रमिक घसरण आहे. मनमाडला मागच्या महिन्याच्या तुलनेत 64% घसरण आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 8% घसरण आहे. नामपूरला मागच्या वर्षीच्या तुलनेत 22 आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 23% घसरण आहे. आता नाशिकची जी पंचवटी बाजार समिती आहे तिथे जर बघितलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेत 20 आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 11. नांदगावला मागच्या वर्षीच्या तुलनेत 5% आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 42% घसरण आहे. पिंपळगाव बसवंतला मागच्या वर्षाच्या तुलनेत 5% घसरण आहे, मात्र मागच्या महिन्याच्या तुलनेत 16% वाढलेली आहे. पण एकूण मागच्या वर्षीच्या तुलनेत बाजार आणि आवक ही घसरलेली दिसून येत आहे. सायखेड्यामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 51% आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 31% ही फार मोठी घसरण आहे. सटाणा बाजारामध्ये तर मागच्या वर्षीच्या तुलनेत 87% घसरण आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 86% घसरण आहे. आता या महिन्यात सटाणा बाजार समितीत आलाय केवळ 2,500 टन माल आणि मागच्या महिन्यात होता 13,800. आता इथे एक खाजगी मार्केट आहे रामेश्वर. इथे मागच्या महिन्याच्या तुलनेत 74% घसरण आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 16%, मागच्या वर्षीच्या तुलनेत 16% घसरण आहे. सिन्नरमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत 13% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 29% आहे. उमराणे बाजार समितीमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत 60% घसरण आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 60% आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 5% घसरण आहे. येवला बाजार समितीमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत
54% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 2% घसरण आहे. एकूणच बाजारभाव कसे घसरत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या त्या तालुक्यांमध्ये किंवा त्या बाजार समितीच्या परिसरात कांद्याची लागवड आणि उत्पादन कमी आहे. आता आपण नगरचे हे बघूया. पुढे जाण्यापूर्वी एक आवाहन करेन की आपण आज किंवा उद्या जे सदस्य आहे त्यांच्यासाठी मे महिन्याचे बाजारभाव कसे राहतील आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे बाजारभाव कसे राहतील असे 2 स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत. अनेक जण विचारता की तुम्ही अचूक सांगत नाही, स्पष्ट बोलत नाही, तुमचा अंदाज काय आम्हाला कळत नाही. पण तुम्ही मेंबरशिपचे व्हिडिओ जर बघितले तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की बाबा नगरमध्ये 750 पर्यंत जाऊ शकता बाजारभाव, नाशिकमध्ये साधारण ही आकडा आहे तिथं जाऊ शकतात आणि तसं झालेलं आहे. जवळपास 95 ते 100% ते अंदाज, ते विश्लेषण खरं ठरलेलं आहे. ज्यांना असं वाटत असेल हे अपडेट राहायचंय त्यांनी आत्ताच जॉईनच्या बटनावर क्लिक करून घ्या, सदस्य व्हा आणि त्यामधनं तुम्हाला ती माहिती मिळेल. मेंबरशिपचे व्हिडिओ ज्यांना काही शंका आहे ते कसे दिसतात तर ते तुम्हाला रेग्युलर याच्यामध्ये त्याला मेंबरशिपचा हिरवा टॅग येतो, ते तुम्हाला बघता येतं. त्याला काही वेगळी लिंक अशी नाही आहे. आता पुढे परत जाऊया. नगरमध्ये मागच्या अहिल्यानगर जिल्ह्यातलं अहिल्यानगर मार्केट मागच्या महिन्याच्या तुलनेत इथे 40% घट आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत मात्र 14% वाढ आहे. पण एकूण आवक झाली आहे या महिन्यात आतापर्यंत ती फक्त 13,000 क्विंटल झाली आहे. आता अकोले बाजारामध्ये मात्र चांगली आवक आहे. अकोले बाजारात मागच्या वर्षी केवळ 247च क्विंटल आवक होती. आता ती वाढून 2760 क्विंटल झालेली आहे आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत मात्र ती 34% घसरली आहे. माफ करा. जामखेड बाजारामध्ये 20% वाढ आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि या मागच्या महिन्याच्या तुलनेत 17% वाढ आहे. कर्जत बाजार समितीमध्ये मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत 90% घसरण आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 60% घसरण आहे. या संपूर्ण एप्रिलमध्ये कर्जत बाजार समितीमध्ये अवघा 30 टन कांदा आलेला आहे. कोपरगाव बाजार समितीमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत 23% घसरण, मागच्या वर्षाच्या तुलनेत 7% घसरण आहे. नेवासा घोडेगाव बाजार समिती. घोडेगाव बाजार समिती ही अतिशय महत्वाची बाजार समिती आहे. पण शेतकरी बांधवांनो मागच्या वर्षीच्या तुलनेत 60% घसरण आहे. परत एकदा सांगतो, घोडेगाव या महत्वाच्या बाजार समितीमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत 60% आवक घसरण आहे आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 45% आवक घसरण आहे. हे सगळं विचार करतात घोडेगाव आणि त्या परिसरामध्ये तुम्हाला कांद्याची किती घसरण झाली असेल किंवा किती कांदा वाया गेला असेल किंवा अजून शेतकरी काढणी सुरू झाली आहे की नाही या सगळ्यांचा तपास तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणखी एक महत्वाची बाजार समिती आहे पारनेर. पारनेरला मागच्या महिन्याच्या तुलनेत 33% घसरण, मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत या परिसरामध्ये कांदा चांगला झाला असेल, कदाचित 30% वाढ आहे. पण जी कांद्याची आवक आहे ती अवघी 9,000 टन. पाथर्डी. आता या पाथर्डी परिसरात यंदा कांदा बऱ्यापैकी दिसतोय असं दिसतंय. पाथर्डीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 83% वाढ आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत 41% वाढ आहे. त्यामुळे पाथर्डीला तुम्हाला बाजारभाव दबावत राहतील अशी स्थिती आहे. असं असलं तरी पाथर्डीला आतापर्यंत केवळ 550 मेट्रिक टन कांदा आलेला आहे. आता राहता बाजार समितीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 62% घसरण आहे. राहुरी बाजार समितीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 55% घसरण आहे. मात्र राहत्यामध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत 38% आणि राहुरीमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेत 13% वाढ आहे. थोडक्यात काही बाजार समिती नगरच्या ज्या आहेत त्या मागच्या महिन्याच्या तुलनेत तिथे कांदा काढणीला वेग आता येत असला पाहिजे, जेणेकरून तिथे आवक वाढती आहे. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत आवक कमी आहे. संगमनेर बाजार समितीमध्ये मात्र आवक दबावात आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 7% आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 20%. राहुरीच्या बांबोरी बाजार समिती ही महत्वाची बाजार समिती समजली जाते. मागच्या वर्षीच्या तुलनेत 10%, 9 पॉईंट काहीतरी, मी 10% राऊंड फिगर घेतली आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 12% घसरण आहे. आता शेवगाव हे आता आणखी एक महत्वाचं बाजार. इथे मागच्या महिन्याच्या तुलनेत 6.5% घसरण आहे. 1385 वरनं 1296 वर आलेलं आहे. कदाचित ही वाढेल.
मात्र मागच्या वर्षी इथे या काळात फक्त 100च टन कांदा आला होता. त्या तुलनेत ही वाढ प्रचंड आहे. श्रीगोंदा मागच्या वर्षाच्या तुलनेत 47% आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत 91% घसरण आहे. केवळ 33 टन कांदा आतापर्यंत आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं श्रीरामपूर बाजार समिती इथे मागच्या वर्षीच्या तुलनेत 67 ते 68% कांदा घसरण आहे. आतापर्यंत केवळ 735 कांदा आलेला आहे. तिथे काही बाजार समित्यांमध्ये मोकळा कांदा खरेदी केला जात नव्हता, ते आता सुरू झालेलं आहे. आमचे काही शेतकरी संघटनेचे मित्र आहे, स्वतंत्र भारत पक्ष आहे, यांनी पाठपुरावा केला आणि आता ती कालपासनं बातम्या येत आहेत की आता ते पुन्हा मोकळा कांदा तिथं सुरू होईल. एकूण नगर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी होती 62,000, या वर्षी झाली आहे 56,000. म्हणजे कांद्याच्या याच्यातनं सरासरी जी आहे ती घसरण आहे बऱ्यापैकी 10 ते 15%. नाशिक आणि नगर जिल्ह्याचा आढावा घेतला. इतरही आपण आढावा घेऊ. संध्याकाळच्या सुमारास जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी आपण जी माहिती देणार आहोत ती पुढच्या आठवड्याचे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे कांद्याचे बाजारभाव कसे राहतील संभाव्य जिल्हावार, आणि उद्या आपण किंवा परवा मे महिन्याची काय ट्रेंड राहतील. या सगळ्या याच्यातनं तुम्ही एक लक्षात घ्यायचं की आवक कमी आहे. म्हणजे तुम्ही कांदा आता 5 दिवसापासून नेत नाही म्हणून नाही, तर पूर्ण याच्यातच आवक कमी आहे, कांदा कमी आहे. कांद्याचे आकडे चुकीचे दाखवले जात आहेत का? फक्त 10% घसरण आहे असं सांगून प्रत्यक्षात 80% घसरण होती का काही ठिकाणी? याचाही विचार करा. व्हिडिओ मोठा होतो कारण मला प्रत्येक तालुक्याचं, प्रत्येक बाजार समितीचं, जिल्ह्याचं सांगावं लागतं या सगळ्याच्यात. तरी पण आणखी बाकीचे जिल्हे बाकी आहे, त्याचं मी उद्या किंवा परवा सांगेन. जोडून राहा. धन्यवाद.